या मित्रांनो, अनारसे खायला. बघा कसे बनवले आम्ही अनारसे. बघा, कंट्रोलच्या तांदळाचे अनारसे. या हे बघा, एवढे बनवले आहे. परत दुसरे गंजामध्ये बनवून ठेवले आहे. बघा किती छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे अनारसे. तुम्ही अशा पद्धतीचेही बनवू शकता किंवा तुम्ही याच्यापेक्षा हे असे कच्चटही बनवू शकता. बघा, आता आम्ही अशा पद्धतीचे बनवलेले आहे. तर कंट्रोलचे तांदूळ आणायचे, त्याला धुवायचे, 2 दिवस धुवून मुरू घालून ठेवायचे आणि मग त्याच्यामध्ये जायफळ, विलायची आणि साखर, पिठी साखर आणि तांदूळ छानपैकी बारीक करायचे आणि त्याला दूध आणि पाणीमध्ये भिजवून छान पद्धतीने 2 दिवस मुरत ठेवायचे. मित्रांनो, एक गोष्ट आहे, जर तुम्ही अनारसे बनवाल तर तांदळाच्या पिठापेक्षा जास्त साखर टाकू नका. कारण की कसं आहे, जास्त जर तुम्ही साखर टाकली आणि तांदळाचं पीठ कमी झालं ना, काही खरं नाही. ते काय होतात, अनारसे जसं आपण तेलामध्ये सोडला पूर्ण तेलामध्ये पसरून जातात. म्हणून तुम्हाला एक टिप्स सांगते मी, किचन टिप्स. जेव्हाही तुम्ही कधी अनारसे बनवणार तर मित्रांनो, असे छान गोल गोल आणि असे सुंदर अनारसे बनवण्यासाठी तांदळाच्या मानाने किंवा तुलनेने साखर हे गोड तुमच्या इच्छेनुसार तुम्ही गोड किंवा मीडियम फिक्की ठेवू शकता. पण तांदळाचं पीठ कमी आणि साखर जर जास्त झाली ना, ते चेलून जाते आणि पूर्ण तेलामध्ये ते अनारसाचा पूर्ण तो कच्चा लादा पसरून जातो आणि तुमचा अनारसा अशा पद्धतीने साधणार नाही. म्हणून अनारसे बनवताना नेहमी साखर तांदळाच्या पिठापेक्षा कमी टाकायची. गोड बनवा, पण साखरेचं प्रमाण, तांदळाचं पीठ जास्त आणि साखर कमी, तेव्हा तुमचे असे सुंदर असे अनारसे बनवून रेडी होणार. तर तुम्ही पण तेही कंट्रोलच्या तांदळाचे अनारसे बनवा आणि कमेंटमध्ये सांगा. नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.